टेरिटरी मार्किंग का करताय? म्हणजे तुम्हाला झेंडाच लावायचा, डायरेक्ट झेंडा लावा आणि सांगा, डिक्लेअर करून टाका की जैन आता एरिया आहे आणि इकडे फक्त जैन लोकांनाच प्रॉपर्टी दिली जाईल. मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे की तुम्ही रस्त्यावर पट्ट्या मारा काय. इथे सगळ्या गोष्टीला एक कायदा आहे, एक व्यवस्था आहे. मी माझ्या पायातले चप्पल आणि सॉक्स दोन्ही ते काढतोय. तुम्ही पाणी उकळून पिता, पाण्यातले जंतू तुम्ही मारून पिताय आणि इथे चरणांनी जंतू मेले नाही पाहिजेत. आता इथं पुढे ऊन आहे, इथे आहे तेव्हा पायाला चटके बसतायत. उद्या मुसलमानांना वाटलं हिरवे रंग मारायचे सगळीकडे, तुम्ही मारायला देणार का हिरवे रंग त्यांना? जिकडे नॉनव्हेज नाही खाल्लं जात त्या प्रांतात त्यांनी राहावं असं मला वाटतं. आता मी पांढरी पट्टी जिकडे आहे तिथे जातो. पांढऱ्या पट्ट्यावर आलो की जमीन थंड होते. पूर्ण रोडवर लावा पांढऱ्या पट्ट्या, शक्य आहे का? घाटकोपरच्या ज्या कैलास ॲव्हेन्यू सोसायटीमधनं हा पांढऱ्या पट्टीचा वाद सुरू झाला, त्या सोसायटीच्या बाहेर या क्षणाला मी आहे. या सोसायटीमध्ये तात्पुरता हा सगळा वाद निवळला आहे. आता त्यांनी पांढरी पट्टी मारलेली होती, ती विविध रंगांनी रंगवलेली आहे आणि तिथे फक्त आता या वादाची खूण राहिलेली आहे. पण याच्या पलीकडची गोष्ट सांगायला मी इथे उभा आहे, कारण हा पांढऱ्या पट्टीचा वाद आता सांस्कृतिक दहशतवाद या शब्दापर्यंत गेला आहे. तो का गेला, कशामुळे गेला याच्याविषयी बोलू. आणि याच्या पलीकडे घाटकोपरच्या रस्त्यांवरनं जेव्हा आपण फिरतो तेव्हा या सोसायटीमध्ये जी पांढरी पट्टी वादाचा केंद्रबिंदू दिसत होती, तीच पट्टी इथे आपल्याला फुटपाथवरती सुद्धा सर्रास पाहायला मिळते. त्या पट्टीमागची गोष्ट काय आहे, जैन धर्मियांचं या सगळ्या मागचं म्हणणं काय आहे? जेव्हा हा सगळा वाद सांस्कृतिक दहशतवादापर्यंत पोहोचतो तेव्हा याच्या मागे नेमकं काय आहे? राजकारण आहे का? याच्याविषयी सुद्धा आपण बोलूयात. आणि मुळात मागच्या काही वर्षांमध्ये आपण प्रामुख्यानं मुंबईमध्ये जो जैन विरुद्ध मराठी असा एक संघर्ष पेटलेला बघतोय, त्या संघर्षाचं मूळ नेमकं कशात आहे हे शोधण्याचा प्रयत्न आपण या ग्राउंड रिपोर्टमधनं करूयात. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलबिडू बघताय. आता हा वाद सुरू कसा झाला हे पटकन सांगतो. तर आपल्याला कल्पना आहे, प्रसाद वेदपाठक हे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत त्यांनी या सगळ्या वादाला तोंड फोडलेलं होतं. त्यांच्याच सोसायटीमध्ये पांढरी पट्टी आखण्यात आलेली होती. काही जैन धर्मातील त्यांच्या सोसायटी मेंबर्सने पुढाकार घेऊन ही पट्टी आखली. अशा स्वरूपाची मांडणी त्यांनी केली, अशा स्वरूपाचं चित्र उभं राहिलं. आणि त्याच्यानंतर ही सगळी गोष्ट करत असताना त्यांनी सोसायटीमधल्या इतर सदस्यांना विश्वासात घेतलं नाही. हा मुद्दा प्रामुख्यानं प्रसाद वेदपाठक यांनी माध्यमांच्या समोर आणला. माध्यमांमध्ये जेव्हा या सगळ्याची चर्चा झाली, प्रसाद वेदपाठक यांनी इथे आम्ही गोंधळ घालून जर का बोकड कापला तर चालेल का, अशी टोकाची भूमिका मांडली आणि हा सगळा वाद इथे तापताना पाहायला मिळाला. त्यानंतर सामंजस्यानं सोसायटीमधल्या या सगळ्या सदस्यांनी पुढे येत हा वाद सोडवला, मिटवला आणि त्यानंतर पांढऱ्या पट्टीच्या जागी इथे एक रंगीत पट्टी जशी पुन्हा होती तशी मारण्यात आली आणि या वादाला त्यांनी या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न केला. पण ही एक सोसायटी वगळली तर घाटकोपर आणि मुंबईतल्या काही अनेक भागांमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं पांढरे पट्टे मारले गेलेले आहेत. अशा स्वरूपाचे व्हिडिओ, फोटो समाज माध्यमांतून समोर येऊ लागले आणि यावर मनसेने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूमिका मांडली, आक्रमक भूमिका मांडली. आणि अशा पद्धतीने जर का कोणी पांढरे पट्टे मारत असेल तर हा सांस्कृतिक दहशतवाद आहे, तो आम्ही खपवून घेणार नाही, अशी ठाम भूमिका मनसेकडनं संदीप देशपांडे यांनी मांडली. आणि हा वाद पुढे वाढताना आपल्याला बघायला मिळाला. मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे की तुम्ही रस्त्यावर पट्ट्या मारा काय. इथे सगळ्या गोष्टीला एक कायदा आहे, एक व्यवस्था आहे. आमच्या धर्मात वाटतं पट्ट्या माराव्या म्हणून आम्ही, उद्या माझ्या धर्मात उद्या मुसलमानांना वाटलं हिरवे रंग मारायचे सगळीकडे, तुम्ही मारायला देणार का हिरवे रंग त्यांना? देणार का? नाही ना. मग कुठल्याच लोकांनी सांस्कृतिक दहशतवाद करू नये. उद्या हिंदूंना वाटलं भगव्या पट्ट्या मारायचं सगळीकडे, भगवं करत सुटले. असं होतं का कधी? आम्हाला वाटलं पांढरं मारावं, आम्हाला वाटलं भगवा मारावं, उद्या कोणतरी हिरवं येऊन मारेल, उद्या कोणतरी. असं नाही होत ना. काहीतरी व्यवस्था आहे, काहीतरी कायदे आहेत, रंगसंगती आहे काहीतरी. मनाला येईल तसं नाही वागू शकत ना. मला ह्याच्यात रिलिजियस पॉलिटिक्स दिसलं, आत्तापर्यंत दिसतंय. आणि ती जी काही पट्टी मारली गेलेली, ज्याच्यामुळे जो धार्मिक तेढ निर्माण झाला आणि जी काही डिव्हिजन झालं आमच्या सोसायटीचं, 25 वर्षापासून आम्ही हसत खेळत जी सोसायटी राहत होती, तिकडे आज एक धार्मिक तणाव निर्माण झाला आहे इथे. आणि त्याची जो काय स्कार आहे, एक वूंड झाल्यानंतर जो स्कार राहतो, जे म्हणजे काय त्याला म्हणतात मराठीत, एक ओरखडा राहतो, तो तसाच
तुम्ही खालती आत्ता बघितला असेल आणि तो राहणार आणि तो आम्हाला आठवण करून देणार की असं काहीतरी झालेलं इथे. तर याचं वाईट पण वाटतंय. घाटकोपरच्या पश्चिम भागामध्ये मी या क्षणाला आहे आणि इथे मुंबई महापालिकेच्या उपजल अभियंता विभागाचा जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या बाहेर सुद्धा आपल्याला अशीच ही पांढरी पट्टी दिसते. पूर्ण अशी तिथून ही पट्टी येते आणि या दिशेनं ही पट्टी पुढे जाते. पुढे पुढे जसं आपण या पट्टीवरनं चालत जातो तसं काय दिसतं, कुठवर ही पट्टी जाते हे बघण्याचा आपण प्रयत्न करूयात. सामान्यपणे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण फिरलो तर रस्त्यावरती अशा पट्ट्या दिसत नाहीत, पण घाटकोपरमध्ये या पट्ट्या सहज आपल्या नजरेस पडतात आणि त्यामुळे फुटपाथवरनं अगदी ज्या पट्ट्या इथे काढण्यात आलेल्या आहेत, म्हणजे सोसायटीमधल्या पट्टीवरचा वाद आपण बघितला, पण या निमित्तानं ज्या फुटपाथवरती आपल्याला पट्ट्या दिसतात त्या नेमकं आपल्याला कुठे घेऊन जातात आणि त्या का इथं मारण्यात आलेल्या आहेत हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. पुढे पुढे जाऊ. त्यानंतर बाहेर बऱ्याच ठिकाणी अशा पट्ट्या दादरमध्ये किंवा अजून कुठे फुटपाथवर त्याची रील्स आम्हाला दिसली इंस्टाग्रामवर. आता ते एक्झॅक्ट कुठे आहेत ते अजून आम्ही शोधतोय की त्या पट्ट्या कुठे आहेत. पण आम्ही आज सगळ्या आमच्या विभागाध्यक्षांना सांगितलं की आपापल्या वॉर्डमध्ये निवेदन द्या आणि बघा की तिकडे अशा प्रकारच्या कुठल्या पट्ट्या असतील तर त्या वॉर्ड ऑफिसरला त्या मिटवायला सांगा. अशा पद्धतीचं निवेदन आमचे सगळे विभागाध्यक्ष त्यांच्या वॉर्डमध्ये देतील. हे पहिलंच वर्ष आहे जेव्हा मी असं एखादी गोष्ट बघतोय आणि स्पेशली फुटपाथवर तुम्ही जे म्हणताय की हे जे पब्लिक प्रॉपर्टीमध्ये केलं गेलं हा तर फारच गंभीर विषय आहे. म्हणजे हे काम कोण करतंय? हे काम BMCला विदाऊट परमिशन घेतल्या मंदिरांनी केलंय की BMCनी स्वतः केलंय? आणि जर स्वतः केलंय तर ह्याच्यात कोणती निधी वापरली आहे? हे सगळे भयानक प्रश्न आहेत. आणि असं फक्त एका धर्माचं तुम्ही चिन्ह आणि टेरिटरी मार्किंग का करताय? म्हणजे तुम्हाला झेंडाच लावायचा, डायरेक्ट झेंडा लावा आणि सांगा, डिक्लेअर करून टाका की जैन आता एरिया आहे आणि इकडे फक्त जैन लोकांनाच प्रॉपर्टी दिली जाईल. आता अनेकांना खरं तर हा प्रश्न पडला असेल की ही पांढरी पट्टी किंवा अशा पद्धतीनं या सगळ्या पांढऱ्या पट्ट्या या फुटपाथवरती का मारल्या गेल्यात, कशासाठी मारल्या गेल्यात. तर ज्यांना या वादातलं फारसं काही माहिती नाही त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की जैन धर्मीय या पांढऱ्या पट्टीचं समर्थन करताना असं सांगतात की उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये दोन्ही वेळेला ही पांढरी पट्टी जैन साधू किंवा जे भिक्षा मागण्यासाठी जातात किंवा मंदिरांमध्ये जातात त्यांच्यासाठी ही कशी उपयुक्त ठरते. तर उन्हाच्या काळामध्ये पांढरा रंग असल्यामुळे तिथे उन्हाची दाहकता कमी जाणवते, पायाला चटके कमी बसतात, कारण आपल्याला माहिती आहे की जैन साधू जे आहेत ते पायामध्ये चप्पल घालत नाहीत आणि त्यामुळे तसा त्यांना या पांढऱ्या पट्टीमुळे फायदा होतो एक प्रकारे. दुसरीकडे पावसाळ्यात कशी मदत होते, तर पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर तिथे शेवाळ जमा होण्याची शक्यता असते. जैन धर्मीय असे सांगतात शेवाळ्यामध्ये काही सूक्ष्म जीवजंतू असतात जे जैन मुनींच्या पायाखाली दबले जाऊन त्यांचा मृत्यू होऊ नये अशी भावना त्याच्या मागे असते आणि म्हणून सुद्धा अशा पद्धतीनं पांढऱ्या पट्ट्या या जैन धर्मियांकडनं या ठिकाणी रस्त्यावरती मारलेल्या आपल्याला दिसतात. पण अर्थातच ही जी सगळी मांडणी आहे किंवा ही जी सगळी कारणं दिली जातात त्या कारणांवरनं काही समाधान होत नाही आणि तिथेच वाद निर्माण होताना आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतो. मग मी खालती गेलो, विचारपूस केली. जो व्यक्ती मारत होता तो मला वाटतं स्वतःच मंदिरातला व्यक्ती होता आणि ती व्यक्ती काय मला नीट सांगू नाही शकली. तर मग मी फोन फिरवायला लागलो इकडे तिकडे. माझे मित्र जे आहेत, बरीच जैन कम्युनिटी, माझे फॉलोअर्स पण आहेत, माझे मित्र आहेत. त्यांनी मला जी काय कारणं दिली ती मला पटतच नव्हती. म्हणजे लॉजिकल ते मला वाटतच नव्हतं एखाद्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये असं करणं. फॉर दॅट रिझन मला ते योग्यच वाटत नव्हतं आणि ते आजपर्यंत मला पचलंच नाही आहे. ते जे त्यांनी कारण दिलेलं आहे की त्याच्यावर शेवाळ नाही जमत. शेवाळ नाही जमत त्याच्यामुळे पाय पडल्याने ते जे काही किडे-मकोडे असतील ते मरत नाहीत. श्वास घेताना पण किडे मरतायत, पण तिकडेच मरत नाहीत. आता तो विषय राहू दे. पण ते नाही पटलंय मला अजून की तुम्ही पाणी उकळून पिता, पाण्यातले जंतू तुम्ही मारून पिताय आणि इथे चरणांनी जंतू मेले नाही पाहिजेत. ठीक आहे, मी धर्माच्या ह्याच्यात जात नाही कारण की प्रत्येक धर्माचे वेगवेगळे मान्यता असतात. पण तो धर्म माझ्यावर थोपू तरी नका. मला वाटतं आता बघा रेड कार्पेट टाकायचं आपल्याला पण आहे, म्हणून का आपण सगळीकडे लाल पट्ट्या मारत फिरणार आहोत का? मुळात इतके वर्ष ते विज्ञान माहीत नव्हतं का जैन धर्मियांना, का अचानक विज्ञानाचा उगम लागला? आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा ही काय पांढऱ्या पट्ट्या लावलं की जमीन थंड होते. पूर्ण रोडवर लावा पांढऱ्या पट्ट्या. शक्य आहे का? उगीच
धर्माच्या नावाखाली, विज्ञानाच्या नावाखाली स्वतःची सांस्कृतिक दहशतवाद तयार करायचा, ह्या गोष्टीला आमचा 100% विरोध आहे. तुम्ही आताही जो शब्द वापरला तोच तुम्ही सोशल मीडियावर जेव्हा पोस्ट केले तेव्हाही वापरलाय, सांस्कृतिक दहशतवाद. सांस्कृतिक दहशतवाद म्हणावं असं आपल्याला का वाटतं या सगळ्या प्रकाराने? हे बघा, हे नुसतं काय माहिती आहे का, पट्ट्या मारण्याचा विषय नाही. आता ज्या लॉजिकविषयी किंवा विज्ञानाविषयी बोललं जातं आहे या पांढऱ्या पट्टीच्या निमित्तानं, ते नेमकं कसं काम करतं हे चेक करण्यासाठी मी थांबलो आहे. मी माझ्या पायातले चप्पल आणि सॉक्स दोन्ही इथे काढतो आहे. दुपारची वेळ आहे साधारण जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतो आहे, तेव्हा प्रत्यक्षामध्ये पायाला किती चटके बसतात हे समजून घेण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. आत्ता इथे मी पांढरी पट्टी नसलेल्या भागात उभा आहे, तेव्हाही काही, आता इथं पुढे ऊन आहे, इथे आहे तेव्हा पायाला चटके बसत आहेत. आता मी नुकतेच इथे पाय ठेवलेत पण खूप चटके बसत आहेत. इथे पांढरी पट्टी नाही आहे, आता मी पांढरी पट्टी जिकडे आहे तिथे जातो. जिथं पांढरी पट्टी आहे तिथे तुलनेने, म्हणजे अजूनही चटके बसत आहेत पण तुलनेने तिथे उन्हाची दाहकता कमी जाणवते आणि त्यामुळे चटके कमी बसत आहेत. थोडं या पट्टीवरनं चालणं हे सोपं होतं आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जे जैन साधू आहेत ते पायामध्ये चप्पल घालत नाहीत, ते अनवाणी प्रवास करत असतात आणि त्यामुळे जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावरती उन्हाचा चटका बसत असतो तेव्हा त्यांच्या पायांना आराम मिळावा, काहीसा थंडावा मिळावा म्हणून या पट्ट्या आम्ही मारतो असं जैन धर्मीय आपल्याला सांगत असतात. त्याच्यामागचं विज्ञान, त्याच्यामागचं लॉजिक सांगत असतात आणि ते हे लॉजिक आहे. पण तरीसुद्धा या त्यांच्या लॉजिककडे किंवा या त्यांच्या सांगण्याकडे, या त्यांच्या मांडणीकडे एका संशयाच्या नजरेनं बघितलं जातं. त्याला सांस्कृतिक दहशतवाद म्हटलं जातं. याचं कारणही आहे की एकाएकी अचानक सुरू झालेली ही प्रथा आहे. कारण घाटकोपरमध्ये याच्यापूर्वी असं कधी घडत नव्हतं असं इथले जे स्थानिक आहेत, वर्षानुवर्ष इथे राहिलेले लोक आहेत, ते आपल्याला सांगतात आणि त्यावरून कुठेतरी मनात एक संशय आणि संभ्रम निर्माण होतं की अचानक एकाएकी जर हे सुरू झालं असेल तर ते का सुरू झालं. सांस्कृतिक दहशतवाद ठीक आहे, एकदम टोकाचं आहे ते. पण मी काय अनुभवले ते मी तुम्हाला सांगतो. ज्या व्यक्तींनी ही लाईन आमच्या इथे आखलेली त्या एकदम निष्पाप मनाने हे कार्य करत होत्या. तर मला असं कंटिन्युअसली मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो तर त्यांना असं वाटत होतं की ते खूप पुण्याचं काम करत आहेत आणि आम्हाला पण ब्लेसिंग्स मिळणार आहेत, पूर्ण बिल्डिंगला ब्लेसिंग्स मिळणार. तर त्यांचं मन साफ होतं. हे बघून मला अजून वाईट वाटलं, कारण की देर वॉज समवन हु वॉज फोर्सिंग देम टू डू इट. म्हणजे असा फोर्स नाही केला गेला की बाबा तुम्हाला करायचंच आहे, पण थोडं मॅन्युप्युलेट करून, शुगर कोट करून. हा संघर्ष मुंबई मराठी माणसाची, मुंबई महाराष्ट्राची आहे. याच्या विरुद्ध इतर लोक हा संघर्ष असा आहे. जे न वाटतं की आपला पगडा मुंबईवर असावा किंवा मुंबई आमची आहे, हम बात नहीं करेंगे मराठी में, हम हिंदी में बात करेंगे, हिंदी बोला तो क्या होगा, हां इथे नॉनव्हेज खायचं नाही, या प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद करणाऱ्या विरुद्धांची ही लढाई आहे. मुंबईची भाषा मराठी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण ते अभिमानानं सांगतो. पण घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे असं विधान काही महिन्यांपूर्वी केलं गेलं, त्याच्यावरनं बराच वाद झाला आणि एखाद्या भागाची भाषा वेगळी कशी असू शकते असा युक्तिवाद, असा प्रतिवाद त्याच्यावरती आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. पण जेव्हा आपण घाटकोपरमध्ये असतो तेव्हा अशा काही इमारती आपल्याला दिसतात, त्यांच्यावरती ही नावं दिसतात. आता मलाही अगदी पहिल्या नजरेमध्ये ते नाव काही पटकन वाचता आलं नाही, म्हणून मी सुद्धा आपलं ते नाव काय आहे हे समजून घेण्यासाठी जाऊन दुकानावरचा पत्ता वाचला. तेव्हा कळलं की तो नी आहे आणि नीलमणी असं त्या इमारतीचं नाव आहे. एका बाजूनं तिथं इंग्रजी नाव दिलं आहे, मराठी नाव मला तरी दिसलं नाही. आता कुठे अजून मागच्या बाजूला लिहिलं आहे का ठाऊक नाही, पण दर्शनी भागावरती तरी आपल्याला गुजरातीतनं नाव दिसतं. कदाचित घाटकोपरची भाषा गुजराती आहे असं ज्यांना वाटलं असेल त्यांना बहुतेक अशीच काही नावं आणि अशाच काही खुणा यावेळी दिसल्या असाव्यात. पांढरी पट्टी आणि त्यामागचा वाद आपण बघतोय, पण या निमित्तानं जे दिसलं ते सांगण्याचा हा प्रयत्न. पुढे जाऊ. मराठी तुम्ही बोलायला जाल तर मराठी त्यांना समजत नाही किंवा समजून घ्यायचा प्रयत्न केला जात नाही. तर मी इथून बाहेर निघालो की मी स्वतः मराठीतच बोलतो, पण कुणालाच मराठी येत नाही. तर मला नाईलाजाने मग हिंदी किंवा इंग्लिश बोलावं लागते. हा पहिला मुद्दा झाला.
दुसरं नॉनव्हेज. आता हा खूप मोठा विषय आहे. आता इथले जे लोकल्स होते, जे इतक्या वर्षांपासून जो आगरी कोळी समाज आहे, त्यांचं जे बेसिक फूड आहे दॅट इज सी फूड. तर नॉनव्हेज हे बनणारच. मी स्वतः रोज नॉनव्हेज खातो. तर जर आम्ही नॉनव्हेज खातोय, आम्ही जीव हत्या करतोय आणि ते जीव दयेविषयी बोलतायत, तर हा एक कल्चरल डिफरन्स आहे, जो सामंजस्यानेच सॉर्ट केला जाईल. जर तुम्ही त्याच्यात कंटिन्यूअस डिफरन्शिएट कराल, की नाही तुम्ही पापी आहात, तुम्ही नॉनव्हेज खाता, विच इज व्हेरी रॉंग, तर ते आमचं जेवण आहे मग. तर मग तो तेढ निर्माणच होणार आहे. मग जिकडे नॉनव्हेज नाही खाल्लं जात, त्या प्रांतात त्यांनी राहावं असं मला वाटतं. व्यक्त होणाऱ्या या सगळ्या प्रतिक्रिया बघता एक गोष्ट तरी लक्षात येते, एका सोसायटीमधनं सुरू झालेला हा वाद त्या सोसायटी पुरता जरी शमलेला असला तरी सुद्धा माझ्या मागे दिसणारं मुंबईच्या फुटपाथवरचं हे चित्र सांगतंय की हा वाद काही सहजासहजी मिटणार नाही आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा इथे सांस्कृतिक दहशतवादाचा उल्लेख करते आणि तो खपवून न घेण्याची भूमिका मांडते, तेव्हा एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यावी लागेल की जेव्हा कुठलाही एक समुदाय, कुठलाही एक धर्म जेव्हा दुसऱ्या धर्मावरती सांस्कृतिक अतिक्रमण करतोय, अशा स्वरूपाची भावना ही निर्माण होते, तेव्हा स्वाभाविकपणे इथे द्वंद्व आणि संघर्ष पाहायला मिळतो, जो प्रामुख्यानं मागच्या काही वर्षांमध्ये जो मुंबईत मराठी आणि जैन यांच्या दरम्यानचा संघर्ष आपल्याला दिसतोय तो पाहायला मिळतो. त्या अर्थात या सगळ्यामध्ये प्रश्न हाच पडतो की चुकतंय कोण? आपल्यावर सांस्कृतिक आक्रमण होतंय असं वाटणारे मराठी जन इथे चुकतायत की आम्हाला आमच्या धर्माचं पालन करू द्या असं म्हणत या सगळ्या गोष्टींसाठी आग्रही राहणारे जैन धर्मीय चुकतायत? हा खरा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. तुमच्या या सगळ्या विषयीच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधनं सांगा. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळलाय माझा सहकारी अमर सकपाळ याने. बोलभिडूसाठी मुंबईतनं मी गुरुप्रसाद.